महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते, ज्यांनी खऱ्या अर्थानं काही काळ लोक म्हणत होती की शिवसेना संपणार आहे, शिवसेना टिकणार नाही, परंतु अशाही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या जागा त्या ठिकाणी निवडून आणल्या आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एक शिवसेनेचा खराखुरा मुख्यमंत्री लाभण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने घडलंय। ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीणसारख्या योजना या महाराष्ट्रामध्ये राबवल्या, ज्या शिंदे साहेबांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर अनेक निर्णय घेतले, ज्या शिंदे साहेबांनी खऱ्या अर्थानं हिंदुत्वाच्या जोरावर त्या ठिकाणी विशाळ गडाच्या शेजारचं अतिक्रमण काढलं, असा एक हिंदू खऱ्या अर्थानं मुख्यमंत्रीपदी बसला पाहिजे। त्यासाठी शिवसेनेचे उपनेते आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय विजयप्पा करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इगतपुरी तालुक्यातील सर्व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होतो। त्यांचं एकच म्हणणं आहे की या महाराष्ट्राचा खराखुरा आवाज आणि खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातील एक बुलंद व्यक्तिमत्व हेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसलं पाहिजे। यासाठी आज कावणई सारख्या या तीर्थावर आम्ही या ठिकाणी अभिषेक केला आणि कपिल महामुनीला हेच साकडं घातलं की या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थानं सुराज्य यायचं असेल आणि या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींचे भाऊ परत जर मुख्यमंत्री व्हायचे असतील तर पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथजी शिंदे यांनाच बसू दे, हे साकडं आम्ही या ठिकाणी घातलेलं आहे आणि त्या ठिकाणी सर्वांना मनोकामना केली आहे।